मी समित कोटीन तुमचं स्वागत करतोय फ्री टॉक्स कनेक्ट आपल्या यूट्यूब चॅनलवर. जेव्हा समाजात अन्याय विरुद्ध किंवा प्रशासकीय दिरंगाई विरुद्ध लढाईची वेळ येते तेव्हा सर्वसामान्य माणूस मागे सरकतो. पण आपल्या ठाण्यात एक असे व्यक्तिमत्व आहे जे माहितीचा अधिकार किंवा RTI हत्यार म्हणून वापर करून त्याचा प्रशासनाला जाब विचारतात. मग तो हॉस्पिटलचा सुरक्षेचा प्रश्न असो किंवा ठाण्यातील स्थानिक नगरी समस्या असो, जनतेच्या हक्कासाठी सदैव तत्पर असणारे धडाधडाचे समाजसेवक आणि राजकीय कार्यकर्ते श्री महेश मोरे सर आज आपल्यासोबत आहे. पॉडकास्टमध्ये तुमचा खूप खूप स्वागत. थँक्यू सर, पहिला प्रश्न असा की तुम्ही राजकारण किंवा समाजकारणातील आणि राजकारणाची सुरुवात कशी झाली? माझी समाजकारणातली आणि राजकारणातली सुरुवात करोनापासून झाली. हो. करोनामध्ये आम्ही मार्च, मला वाटतं 26 मार्च 2020ला लॉकडाऊन लागलं पहिलं. हो. आणि त्याच्यानंतर ना लोकांचे आम्ही म्हणजे असे बाहेर बसलेलो असताना आमच्या असं लक्षात आलं की जे रस्त्यावरती राहणारी माणसं आहेत त्यांचे हाल खूप व्हायला लागले. बाकीच्यांनी तर सामान विमान भरून ठेवलं, म्हणजे जे मिडल क्लास असतील, अप्पर क्लास असतील, जे पण असतील, रस्त्यावरच्या माणसांचं काय? बरोबर. ज्यांचा हातावरती पोट होतं ते मेले. 3 महिने जेव्हा आपलं कडक लॉकडाऊन झालं होतं त्याच्यामध्ये आम्हाला निदर्शनास आलं की लोकांकडे जेवायला पैसे नाही आहेत, जेवण नाही आहे, राशन नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपणच त्या एक ठराविक कॅटेगरीची जी लोक आहेत जी रस्त्यावरती राहतात, म्हणजे तुम्हाला मी सांगतो, जे परांची बांधणारे झाले, जे नाले सफाई किंवा चेंबर, जे गटार असतात आपली मोठमोठी, जे चेंबर्स असतात त्यात उतरून काम करणारी लोक जी झाली, ते लोक म्हणजे जे रस्त्यावरती राहतात किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणारे, जे बॅक साईडला जे काम करतात, म्हणजे जे दारू पिल्याशिवाय तुम्ही कामच नाही करू शकत, असा विभाग पण एक आपल्या समाजात वावरत असतो. त्यांचे हाल झाले मजबूत, कारण त्यांना व्यसनाधीश आपणच बनवलं होतं. प्रशासनानेच त्यांना बनवलेलं. गुटखा बंद आहे तरी आपल्या इथे चालू आहे, तंबाखू आपण चालू आहे, दारूचे भट्ट्या अड्डे चालू आहेत, म्हणजे इनलिगल दारू भेटते स्वस्तात, कारण हे स्वस्तात पिणारे, स्वस्त काय भेटतं ते व्यसने करतात. गांजा विक्री आपल्या इकडे चालू आहे सर्रासपणे, ड्रग्स आपल्याला भेटतं इझिली. आपल्या इकडे काय भेटत नाही, सगळं इझिली भेटतं. पण हे इझिली ते त्यांचे कमवायचे, त्यांचं ते खायचे, त्यांचे ते पियायचे, त्यांचं ती लाईफ त्यांची ती जगायची कशी करायचं. मला बोलायचंय की लॉकडाऊन मध्ये यांचा विचार कोणी केला बरं? एक जी पिढी आपली मागची आहे, जी चाळीमध्ये राहायची, ज्यांना तंबाखू खाल्ल्याशिवाय वॉशरूमला जाता येत नाही, अशी एक पिढी होती पहिल्याची, तंबाखू भाजायची, जे चाळीमध्ये किंवा गावामध्ये राहणारी एक पिढी आहे. त्यांचा तंबाखूचे वांदे झाले, ते झाल्याशिवाय त्यांना होत नाही. बरोबर. तर तुम्ही तेव्हा जेव्हा आमच्याकडे बसायचो आणि असं असं लोक जेव्हा कंप्लेंट घेऊन येत, मग आमच्या डोक्यात आलं आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग त्या 3 महिने 90 दिवस कंटिन्यू सकाळ संध्याकाळ आम्ही त्यांना जेवण द्यायला लागलो. त्यांच्या इतर मूलभूत गरजा त्यांच्या ज्या होत्या त्या, जे मी आता तुम्हाला बोलून दाखवल्या, त्या मी अनधिकृतपणे त्यांना पुरवल्या, कारण आमच्याच प्रशासनाने त्यांना या व्यसनी लावल्या होत्या. आता एखाद्याला जर गांजा पियाची सवय आहे, लावलेली आपणच आहे ना, त्याला जर गांजा भेटला नाही तर त्याची हालत काय होईल? त्यांचे हात शिवशिवतात, एखाद्याला मारायला निघतो, त्यांना चिडचिड होते, उद्या रस्त्यात कोण भेटलं तर तो त्याला लुटायला चालू करेल. याचा विचार सरकारने नाही केला, पण तो आम्ही केला. मग अनधिकृतपणे जिथे जिथे ह्यांचे भेटतात त्यांना आणून द्यायचो लिमिटमध्ये. हे घे, तू शांत बस बाबा. त्यांना मग काय, त्यांना जे इनलिगल होतं ते सगळं त्यांना मी पुरवलं. नुसतं जेवणच दिलं नाही, कारण तुम्हीच लावलं होतं ना व्यसन. आता हे भोग आहेत आपल्याला भोगायला लागतील. मग समाजाचा एक भोग होता तो आम्ही आमच्यातर्फे पूर्ण केला. तिथपासून ती सुरुवात झाली, ती अजूनपर्यंत चालू आहे. 6 वर्ष झाली. मग ठाण्यात काम करताना सुरुवातीच्या काळात तुम्हाला कोणत्या मुख्य स्ट्रगल किंवा आव्हानांचा सामना करावा लागला? नाही, करोनापासून जर आम्ही चालू केलं तर आम्ही आमच्या स्वखर्चाने केलेलं आहे. त्याच्यामुळे कसला सामना बिमना कोणाशी आम्हाला करायचा, तेव्हा कोणच रस्त्यावरतीच यायचे नाहीत. तेव्हा कॉम्पिटिटर्स जे आता फिरतायत ना, ते सगळे कड्या लावून गपचूप घरात गोधड्या घेऊन झोपले होते.
तेव्हा हिंमत नव्हती ना बाहेर यायची. हो. तेव्हा तुम्हाला रस्त्यावरती कोणता लोकप्रतिनिधी दिसला, कोणते कार्यकर्ते दिसले? जे फक्त कार्यकर्ते ना तोंडावर मोजता येतील, मी मी बघितलेले आहे, कारण आम्ही फिरायचो. कोण फक्त पोलीस पोलीस नाक्या नाक्यावरती होते. हो, बरोबर. सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातले असो या इतर कोणत्या राज्यातले असो, पोलीस नाक्या नाक्यावरती बसून होते. बऱ्याचशा परप्रांतीयांचे हाल झाले. त्यांना राहण्याबिण्यासाठी काही नाही, खाण्यासाठी जाण्यासाठी गाड्या नव्हत्या. ते बिचारे चालत बिलत इकडनं निघून गेले. मला बोलायचं एक आहे की तुम्ही तेव्हा लोकप्रतिनिधी कुठे होते? समाज काय म्हणजे हे बोलतात ना, आम्ही समाजासाठी एवढं करतो आणि तेवढं करतो, हे करतो ते करतो. तर तुम्ही ते समाजासाठी नाही, तुम्ही स्वतःचा विकास करायला करता. तेव्हा तुम्ही गायब झालेले आहेत. तेव्हा आम्ही स्मशानात नेऊन लोकांना अग्नी दिलेली आहे. बरोबर. तुम्ही फक्त तेव्हा पण जे लोकप्रतिनिधी होते त्यावेळेला त्यांनी फक्त खोटी बिलं काढायचं काम, त्यात पण खिचडी घोटाळा, तुमच्या त्या डेड बॉडी जे यायच्या त्या काय बोलतात ते पिशव्यांमध्ये, त्या पिशव्यांचा घोटाळा, तुमचं रेमडेसिवीर मध्ये घोटाळा, तुमचे जे पेशंट लोक होते म्हणजे करोना ज्यांना झालेला आणि आपण त्यांना क्वारंटाईन केलं होतं त्यांच्या जेवणाचा घोटाळा, तुम्ही सगळे नुसते घोटाळे करून त्यांच्या ते बेड, त्यांचे ते ऑक्सिजन, त्यांना ते व्हेंटिलेटर, ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त पैसे म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारी ही लोक होती. पण स्वतः उतरले नाहीत मैदानात फाईट करायला. ऑक्सिजन भेटलं का आपल्याला? आपण किती हतबल आहोत आणि आपण शून्य आहोत हे करोनाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. नुसता पैसा असून तुम्हाला काम नाहीये. तुमचे हॉस्पिटल कामाला आले नाहीत, तुमच्या ऑक्सिजन कामाला आले, तुमच्या स्मशानभूमी कामाला आलेले नाहीत, तुमचं कोणतंच डिपार्टमेंट कामाला आलं नाही. तुम्ही निसर्गाशी आता जे करताय ना, तुम्ही आताही तेच करतायत. सगळी तुम्ही मेट्रो करताय, तुम्ही अजून कसलं ते काय अजून दुसरं कोणती काय अजून लाईन कसली टाकताय, आणि ही झाडाच्या झाडं 40-50 वर्षाची 25 वर्षाची झाडं तुम्ही सर्रासपणे कापत सुटलाय. तुम्ही निसर्गाला छेडताय. तुम्हाला मस्करी वाटते, याचं पण तुम्हाला भोगायला लागणार आहे 5-10 वर्षात. ते बघा तुम्ही काय होतंय ते. पण एके ठिकाणी ठाण्यामध्ये आपण बघतो की झाडं कापली जात आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी सिग्नलच्या त्या साईडला आपण एक छपरा टाकतो ग्रीन कलरचा, त्याचे पण मोठे मोठे बिल झाले. हो. तर हे कशाला मग? ते मग फक्त झाडं कापून आपण तेच करतोय ना परत. हे सगळे आपल्या महापालिकेमध्ये जे आपण इंटेलिजंट लोक आणलेत ना कामाला नासावरून, त्यांचं हे विज्ञान आहे, त्यांचं विज्ञान मोठं, की फक्त 3 सिग्नललाच ऊन लागतं. बरोबर. म्हणजे इकडे माणूस उभा राहिला ना, ह्याला दिवसभरात कुठेच ऊन लागणार नाही. अशी जादू आहे ती. ते तुम्हाला सांगणार नाहीत. ते खतरनाक आहे, एकदम मोठं नॉलेज आहे ते. आपल्या डोक्याच्या पलीकडचा हिशोब आहे तो, की फक्त ह्या साईडनी जाणाऱ्यालाच ऊन लागतं, त्या साईडनी जाणाऱ्याला ऊन नाही लागत. बरोबर. राईटने येणाऱ्याला लागत, लेफ्टने येणाऱ्याला लागतं. ते तुम्हाला कळणार नाही, तुमचा अभ्यास नाही तेवढा. त्यासाठी खूप अभ्यास करायला लागतो. 35% मार्क लागतात त्याला. समजलं? ते तुमच्यासारख्यांची कामं नाहीत ती. खूप छान. येड्या गबाळ्यांचं कामं नाही ती. याच्यासाठी इंटेलिजंट लोक सगळी जी कामाला आम्ही ठेवलेत ना, रोडे, माळवी, हे यांच्यासारखी लोक लागतात. राव हे काय उगाच झालेत का IPS IAS BS? हे शेमड्या पोराचं काम नाही हे. त्याच्यासाठी बरंच नॉलेज लागतं. कसे एवढे पैसे आपण कमवायचे कसे आणि गुंतवायचे कुठे, याचं नॉलेज पाहिजे. हे काय तुम्हाला पगार आलेला, तुम्हाला ₹1,00,000 पगार दिला ना, तर तुम्हाला खर्च कुठे करायचा कळणार नाही. समजलं? त्यांना करोड रुपये दिवसाला येतात, ते बरोबर मॅनेज करतात. त्याच्यासाठी नॉलेज घ्यायला लागतं. WHO, नासा असे मोठमोठ्या लोकांची त्यांचे हात आहेत, वरद असतात त्यांच्यावरती. तुम्हाला नाही कळणार, ते सोडून द्या विषय तो. ते मोठी टेक्नॉलॉजी आहे. त्याच्या खालून गेल्यानंतर दिवसभरात तुम्हाला कुठेच ऊन लागणार नाही. हे मोठं नॉलेज. हे सगळे ठाणे महानगरपालिका खायचं काम आहे काय? उगाच संसद रत्न बित्न आपल्याला भेटतं का? मग दुसऱ्यांदा भेटलंय. मग तिसऱ्यांदा पण भेटेल. आता वर्षातून 4 वेळा देणार आहे मी तुम्हाला. सर पुढे बोलूया आपण. माहितीचा अधिकार म्हणजे RTI हा. हे सर्वसामान्य माणसांसाठी किती शक्तिशाली माध्यम आहे? हे एकच असं माध्यम आहे ज्याला नॉलेज असेल त्याच्यासाठी. हे पहिले म्हणजे उगाच कोणीही टाकून हे मतलब नाहीये. त्याच्यासाठी बराच तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत, तुमच्याकडे त्यांच्याशी लढायची ताकद पाहिजे, आणि तुम्हाला पूर्ण त्यातलं नॉलेज पाहिजे. कायद्याबाबत तुम्हाला पूर्ण नॉलेज पाहिजे. माहिती अधिकार टाकल्याच्या नंतर हे बघा, एवढे माहिती अधिकार आहेत. हे बघा, प्रत्येक प्रभाग समितीचे एवढे, आणि त्याच्यातनं भेटलेली उत्तरं सगळी.
मी अजून ह्याच्यातले आहेत ना 0.5% पण पब्लिक समोर आणलेले नाहीये. आज तुमच्या चॅनल मार्फत मी दाखवू शकतो. म्हणजे खूप जुनं आहे मी काढलेलं. ऍक्च्युली मला दाखवायचं नाहीये, मी अजून ओपन नाही केलेले आहेत. हे सगळे जे आले आहेत ना, उत्तर आलेली आहेत. हे हॉस्पिटलचं उत्तर आहे. हे एवढे फायर एनओसी आपण आता आता हे फायरचं मी याच्यासाठी तुम्हाला नुसतं नॉर्मली सांगतोय की आग लागली आपल्या गावदेवी मैदानच्या मार्केटला. बरोबर. एवढ्याच लोकांना आपण परमिशन दिलेली आहे, फायर एनओसी दिलेली आहे. कोणी दिलेली आहे? अग्निशामक विभाग यांनी दिलेली आहे. एवढ्याच. आरोग्य विभागाने किती दिलेली आहे? आरोग्य विभागाने तर कमीत कमी याच्यात 4 पट गठ्ठा होईल तेवढी दिलेली आहे. त्यांनी दिली, यांनी नाही दिली. पण झळके साहेब आमचे एवढे चतुर आहेत, फायर ब्रिगेडचे इन्चार्ज, त्यांनी ह्याच्यात अजून एक स्कीम काढली की 3-3 महिन्यांनी रिन्यू करा, आम्हाला अर्ज द्या तुम्ही की आमची फायर एनओसीचं काम चालू आहे वर्कआउट याच्यावर, तर तुम्ही आम्हाला तात्पुरती परमिशन द्यावी. तर हे 3 महिन्याचं देतात. आणि हे जाऊन तिथे काय बघतात माहिती का? त्या रेतीच्या बालद्या ठेवल्यात त्या आणि ते सिलेंडर ठेवलेत ते जाऊन हे चेक कर. बरं, ते एक्सपायर झालेत, तुम्ही चेक केले का? त्या मातीचा दगड झाला, रेतीचा. बरं, हॉस्पिटलसाठी, हे हॉस्पिटलचं आहे. आणि हायकोर्ट मधनं पण मी आता यांना ऑर्डर आणलेली आहे आयुक्तांना की महेश मोरेची मीटिंग घ्या आणि या विषयावर त्या सखोल चर्चा करा. कारण 2017ला त्यांनी 250 हॉस्पिटल ताबडतोब बंद करायचे आदेश काढलेले हायकोर्टाने. त्यांनी काही करायची गरज नाही. जोपर्यंत माणसं मरत नाही हे लोक तिथून उठत नाहीत खुर्चीतून. त्यांना काही घेणं देणं नाही. आता 250 हॉस्पिटलचं जर कधी मानधन त्यांना चालू असेल तर विचार करा किती मानधन असेल, करोडोंमध्ये. म्हणजे भरपूर हॉस्पिटल, तुमचं असं म्हणणं आहे की ते फायर एनओसी त्यांना भेटली नाही. दुसरे तर प्रायव्हेट तर सोडून द्या, कळवा हॉस्पिटलला फायर एनओसी नाहीये. कळवा हॉस्पिटल हे आपण हॉस्पिटल म्हणून बांधलं होतं की नाही? बरोबर. पुढची दुसरी बिल्डिंग होती म्हणून बांधलं होतं? नाही, हॉस्पिटल म्हणून. मग तेव्हा त्यांना मेंदू, मी बोललो ना, आपले ते इंटेलिजंटच लोक एवढी आहेत खतरनाक की काय बोलूच नाही मी शकत त्यांच्याबद्दल. म्हणजे निशब्द आहे, स्पीचलेस, काहीच नाही बोलू शकत आपण. म्हणजे की एखादी वास्तू आपण हॉस्पिटल म्हणून बांधतोय तर फायरचं पहिल्यापासूनच त्यात हे पाहिजे की नको? पण मला असं वाटतं त्या बिलामधून कट करून ह्यांनी खाल्लं पण असेल ते, किंवा पाईप भंगारमध्ये विकले असतील पापडी बिपडीवाल्याला त्यांनी. तो माहित नाही मला, तर ते काय ते बघायला बेसिक लागेल. इम्युनिटी आहे सर. आधी कसं होतं की म्हणजे एक गव्हर्नमेंट आपल्याला एक हॉस्पिटलमध्ये जर फायर एनओसी किंवा ती एक सुरक्षेची जागा पाहिजे ना आपल्याला. सुरक्षेची जागा म्हणजे तुमची सुरक्षाच करते. माणूस जातो एक बरा व्हायला आणि दुसरं काही झालं तर म्हणजे तसंच. अरे पण मी बोलतोय सर्वसामान्य माणूस तो तिथे जातोय ना, तुम्ही जगताच कशाला मला कळत नाही. मारा ना एकसाथ सगळ्यांनी. तुमच्यामुळे जास्त त्रास मला होतो हे बघून आणि ऐकून, समजलं? एकदा आग लागू दे आणि मरू दे सगळेजण. आणि त्यात अजून 2-4 लोकप्रतिनिधी नेऊन टाका त्याच्यात, तिकडचे जवळपासचे पुढचे असतील तर, आणि त्यांना संपून टाका एकदाच. त्यांना लाजा नाहीये. ती 2 माणसं मेली, तो शिंदे मेला, कोणी विचारलं का? तो ऑफिसर शिंदे मेला, तुम्हाला त्याचा सीन माहितीये खरा काय झालेला आहे? नाही सर. तो आला, त्यांनी सिलेंडर लावलं O2चं आणि आतमध्ये गेला त्या बिचारा गार्डला वाचवायला. नंतर त्यांनी जेव्हा मास्क लावला तेव्हा माहिती पडलं मी सिलेंडर रिकामा घेऊन आलोय. तो O2 नव्हतं भरलेलं, ते रिकामा सिलेंडर. आणि अजून एक खासियत सांगतो मी, आता माहिती अधिकार टाकणार आहे त्याचा. तुम्ही आता माहिती अधिकार बरोबर का चूक बोलताय ना, त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो. आता माझा माहिती अधिकार जाईल सोमवारी, की ज्या सिलेंडर कंपनीला काम दिलं होतं O2चं, त्याचे मला पूर्ण माहिती देण्यात यावी. आणि त्याचं चेक कोण करतं, एक्सपायर झालाय किंवा कमी झालाय गॅस किंवा काय ऑक्सिजन त्यातलं कमी आहे जास्त आहे, कोण चेक करतं ना, त्याचा पूर्ण मला 1-2 वर्षाचा मला तपशील देण्यात यावा. ते देऊ नाही शकत, आणि दिला तर मी त्यांना पकडीन खोट्याच्यात. हे लोक कमर्शियल सिलेंडर घेऊन येतात मोठमोठे आणि ह्यांच्याच माणसांना सांगतात भरा म्हणून. त्यात किती भरतोय, काय भरतोय, ह्याचा कुठे मीटर काय आहे त्याला? फक्त पाईप काढ आणि ह्याच्यातनं रिफिल त्याच्यात कर. कसं कळणार किती भरलाय? आणि बिल कुठची काढतात हे? म्हणजे माणसाचं जीवाचं काहीच नाही पडलं. काय ना 10 लाख दिले ना शिंदे साहेब त्यांच्या घरी, म्हणजे तो कर्मचारी शिंदे बोलतोय बाबा मी, त्याच्या घरी 10 लाख रुपये दिले.
5 लाख मी बोंबलून त्यांनी आता तो एक 5 लाख अजून वाढवले त्याच्यात, की दोघांनाही 10 लाख रुपये दिले. 10 लाखात ते काय, आता इथून अमेरिकेला जाऊन राहतील ते, त्याच्यात काय मग काय, 10 लाखात त्यांचं आयुष्य चालेल. त्याची मुलगी बिचारीची 2 महिन्याची आहे ना, मग काय त्यांच्या 3 पिढ्या बसून खातील 10 लाखात. 3 पिढ्या. 10 लाख म्हणजे कमी झाले का? मग इथे आमचे नगरसेवक 25,000 का नोकरी करतात, 10 लाख रुपये दिलेत. बाप रे, कमीत कमी 7.5 दिवस लागले असतील मोजायला पैसे, 10 लाख मोजायला. आता त्यांना ते अकाउंटला आल्यानंतर आपल्याला सीआरपीएफ बोलवायला लागेल सिक्युरिटीसाठी त्यांच्या. एवढे पैसे यांच्या घरात आहेत, कधी दरोडा पडेल. सगळे चेष्टेचे विषय ते, म्हणजे आपली सर्वसामान्य माणसांची ना यांनी चेष्टा करून ठेवले. बरोबर. समजलं? आणि मूर्ख आहे पब्लिक, समजलं का? आम्हीच साले भिकारचोट आहोत. तुम्हाला मी स्पष्ट भाषेत सांगतोय. तुम्हाला पुढे जाऊन आपल्या मुलं बाळांना हे लोक काय सांगणार आहेत इतिहास तुम्हाला माहित नाही. आपल्याला जसं 400 वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वीचा इतिहास आपण नुसता आता ऐकतो ना. पुढे मी तुम्हाला सांगू काय होणार आहे. पुढे तुमच्या इतिहासात हे लिहिलं जाणार आहे. अरे सरकार जेव्हा बोलणार आहे आणि तुम्ही सह्या केल्यात त्याच्यावरती हे खरं आहे म्हणून, की आम्हाला घरी जेवायला पैसे नव्हते, आम्हाला सरकार 1500 रुपये द्यायची, समजलं? आणि तुम्ही त्यांच्या अकाउंटला ही सरकार पैसे टाकायची. तुम्ही एवढे भिकारी होतात, तुमचे खानदानी एवढी लोक भिकारी होती की तुम्हाला 1500 रुपये तुमच्या घरच्या महिलांना द्यायचे, की घ्या. एवढं दानशूर होते ते लोक. तुमच्या विधवा बायकांना सरकार पैसे द्यायची आणि पोसायची. आणि रीत सर ते बोलते, कोणता आमच्यासारखा हलकट नालायक माणूस तिथे जेव्हा जन्माला कोण आला असेल तो विचारणार तुम्ही खोटं बोलताय, तर आमच्या थोबाडावर हे पेपर मारणार, हे घ्या दस्तावेज आलेत की नाही तुमच्या अकाउंटला. आणि आम्हाला हो बोलायला लागणार की हो आमचे पूर्वज भिकारी होते, त्यांच्याकडे खायला पैसे नव्हते म्हणून त्यांना 1500 रुपये देत होतो. अपंगांना आम्ही स्टॉल द्यायचो, त्यांना रोजगार द्यायचो. तुमच्याकडे काही नव्हतं, तुम्ही भिकारडे होतात, काही नव्हतं तुमच्याकडे. एवढी परिस्थिती तुमची खराब होती आणि हे दस्तावेज आहेत आमच्याकडे, असं ते बोलतील तेव्हा. आणि आपण हलकडासारखे 1500 रुपयात विकले जातो महिन्याला, 50 रुपये दिवसाला. बरोबर. 50 रुपये दिवसाला विकले जातो आपण. लाडकी तुम्हाला म्हणजे काय, मला हे नाही कळत. अरे आपल्याला काय वाटत नाही, सेल्फ रिस्पेक्ट नाही आपला, की 50 रुपयासाठी तो बोलतोय माझी लाडकी बहीण. लाडकी बहीण किंवा लाडकी कोणतीही बाई असेल, त्यांच्या घरातली बहीण, त्यांच्या घरातल्या कामवालीला तरी 1500 रुपये पगार असेल. कोण कोणाच्या बहिणीला 50 रुपये रोज देईल? देशील का 50 रुपये रोज? मग बरं 50 रुपये रोज दिल्यानंतर 50 रुपयाचं तुम्ही हालत ठेवलेली आहे का आमच्यासाठी, की आम्ही जाऊन 50 रुपयात सामान विकत घेऊन खाऊ शकतो? मग 50 रुपयात काय खाऊ आम्ही? आज तुझ्या बहिणीला 2 मुलं आहेत, नवरा आहे, नवरा मेला समज, चल 2 मुलं आहेत, 3 जण 3 वडापाव तरी येतील का 50 रुपयात? नाही, ते पण 20 आणि 25 रुपये वडापाव झालाय. ते पण नाही. मग दिवसभरात 1 वडापाव खाऊन जगू? आपल्या पूर्वजांना सांगणार आहेत, तुमच्या घरच्या बायकांना, मुलींना ना शिकायला पैसे नव्हते. भिकारडा होता भारत, भिकारडा. महाराष्ट्र भिकारडा होता. हाच तो छत्रपतींचा महाराष्ट्र, हाच तो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, जिथे बायका भिकारड्या होत्या, 50 रुपये रोज घ्यायच्या, 1500 रुपयात जगायचं अशा आमच्याकडनं घेऊन. विधवा बायका 10,000 रुपये घ्यायच्या. हे आपल्या पुढच्या पिढींना सांगणार आहेत की तुमचे पूर्वज असे होते. आता जरी डोळे उघडा, तुमच्या मार्फत मी सांगतोय, नका घेऊ त्या. काही ठराविक लोकप्रतिनिधी खरोखर चांगले आहेत, खरोखर. पण काही तुम्हाला येडे बनवतात आणि तुम्ही येडे बनता. मला काही कळत नाही काय तुमची बुद्धी आहे. तुमचा मेंदू गुळगुळीत झालाय का? कळत नाही का तुम्हाला? का नारू झालाय तुमच्या मेंदूला? अरे आपले पुढचा विचार तुम्ही का नाही करत आहे? तुम्ही बाकीच्या बाबतीत पुढचा विचार करता की आमच्या मुलांचं फ्युचर,
त्याच्यासाठी आम्हाला एक एक 2-2 रुपये 5-5 10-10 50-50 रुपये जमे करून किंवा भिशा उघडून आपण त्यांच्या मुलांच्या फिया बिया जमा करत असतो ना. हो. मग इतका जर विचार करतो तर तुम्ही त्याच्या तुमच्या मुलांच्या मुलाच्या पिढीचा विचार का नाही करत आहे की उद्या आपल्याला ते काय बोलणार आहेत. तुम्ही एवढे शंड कसे काय. फक्त आम्हीच बोलायचं का. आणि आम्ही बोललो की आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात. हो सर, हे आम्ही पण ऐकले की खोटे गुन्हे दाखल होतात. गुन्हे दाखल होतात त्याच्यासाठी फरक नाही आम्हाला पडत. फक्त काय माहितीये का की दरवेळेला आम्हीच आवाज उचलणार का. आमच्या बरोबर ह्याच्यात आम्हाला काय निष्पन्न करायचंय. आम्ही लोक कुठे इलेक्शनला उभे राहणार आहोत का. नाही. आयुष्यात राहणार नाही. आयुष्यात का सांगा. उभा राहिलो की मी त्या वॉर्ड पुरती मर्यादित झालो. मला बाजूच्या अ ब कड मध्ये पण लक्ष देणार नाही जर मी अ मध्ये असेल तर. कारण तो ब कड वाला बोलेल हे माझ्या याच्यात कशाला बघतो तू. कळलं. हो. आणि आपल्याकडे इथे महाराष्ट्रातनं फोन येतात. आयुष्यात उभा राहणार नाही. आम्हाला सगळ्यांसाठी करायचंय आणि सगळ्यांसाठी जगायचंय आणि जगवायचंय त्यांना. आज लोक जर आम्हाला एवढे फोन करतायत आम्हाला एवढे फॉलोअप करतायत तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी कुठे घेतात. आणि सगळ्यात बेकार म्हणजे मला लाज वाटते बोलायला की आपण हे घेतो काय ते जनता दरबार. जनता दरबार, शिवसेनेचा जनता दरबार, बीजेपीचा जनता दरबार. शिवसेनेचे 3-4, बीजेपीचे 4-5, राष्ट्रवादी चालू केले, काँग्रेसने चालू करेल, सगळ्यांनी. अरे तुम्हाला लाजा नाही वाटत. आज जनता दरबार गणेश नाईकांनी खरा चालू केला होता. बरोबर. चांगला माणूस की लोकांच्या समस्या सोडवा. पण मला नाईक साहेबांना कळकळीची विनंती करायची, एक चप्पल घेऊन बसा साहेब तिथे चांगली चप्पल. हे निर्मा जे फिरतात ना तुमच्या आजूबाजूला, निर्मा व्हाईट मध्ये, पहिले तुम्ही आता त्यांच्याकडे येऊन बसतात बिचारे. टोकन सकाळी घेतात. साहेब सगळ्यांची कामं करतात ताबडतोब. आणि मी माहिती अधिकार टाकतो त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगतोय की नाईक साहेबांचं नाव ऐकल्यावर ना जरा त्यांची फाटते अधिकाऱ्यांची पण. हे मी स्वतः अनुभवलंय. म्हणजे मी माहिती अधिकार दिलं म्हणजे तिथे मी टाकलेलं नाहीये, पण त्यांच्या नावाने त्यांची जरा आपण त्यांना असं बोललो ना मी चाललो जनता दरबारला तर ते घाबरतात जरा. अच्छा. तर माझं एक म्हणणं आहे की जर कधी आपला पहिले तुमच्यासारखं जर आला, तुम्ही राहता कुठेही बाळकुंडला, ठीक आहे, बाळकुंडचं कोण नगरसेवक आहे, ये इकडे बेटा, पहिले त्याला बोलवा. तू बसलाय ना बाजूला कुठे असेल तुमच्या कोपऱ्यात उभा, त्याला बोलवा इकडे, त्याला बोलवा पहिले इथे. तर एक काय एक प्रश्न आहे यांचा, एक काम का नाही झालं. मग आधी त्याच्या 2 चपलेने कानफाटात फोडा त्याचे की जर कधी तू हे काम केलं असतंस तर हा माणसाला इथे लाईनीत येऊन उभं राहायची गरज नव्हती. बरोबर. म्हणून तिथे जो व्हाईट फिरतोय ना त्यांना पकडून ठेवा वरती. अधिकाऱ्यांचं नंतर करू काय करायचं ते. ह्याला आधी बोलवा की ह्याच्यामुळे आपल्या पक्षाचं नाव खराब होतंय. बरोबर. कोणत्याही एरियातले आता अख्ख्या ठाणे जिल्ह्यातून येतात ना. कुठून आलास बाबा, बस याचं कोण आहे त्या एरियाचा नगरसेवक, त्याला पहिले अधिकाऱ्याचं नंतर घेऊ. आधी त्या नगरसेवकला बोलू. इथे तुझ्याकडनं का नाही झालंय काम, हे का आला इथे तो, तुझी चालत नाही, फक्त दुसऱ्यांचीच चालते, हायवे पलीकडच्या लोकांची चालते, हायवेच्या इकडच्या लोकांची चालत नाही. म्हणून त्यांना आधी चोपा. आणि तिथे ना मी बघितलेलं, मी एकदा गेलो होतो मी माझे पत्र घेऊन, पण मी मधून उठून आलो भांडून तिथून. जो येतोय बुके घेऊन येणार, साहेबांना शॉल घालणार, तुमच्यासाठी बसलाय साहेब. साहेब जनतेसाठी बसले ना दरबारात. बरोबर. साहेबांनी ना त्यांना आधी ना वरून लात मारून खाली पाडायचं स्टेजवरून. ठीक, बंगल्यावर ये. तुम्ही कामं केली नाही म्हणून इथे आले, अख्खा हॉल भरलाय. बरोबर. यांनी कामं केली नाही मागे व्हाईट वाल्यांनी, म्हणून हा इथे हॉल भरला ना. तर कशाला भरला असता. त्याच्यामुळे ना माहितीचा अधिकार टाकल्याने मी तुम्हाला सांगतो, प्रथम अपील, द्वितीय अपील ह्याच्यात जाण्यापेक्षा त्यात एक चोर रस्ता आहे. जसं त्यांचे चोर रस्ते असतात, आपल्यासाठी चोर रस्ता म्हणजे लिगल चोर रस्ता आहे तो. हायकोर्टला जायचं, पैसे खर्च होतात, आणि डायरेक्ट हायकोर्टमध्ये अपील करायचं, नाहीतर प्रायव्हेट कंप्लेंट त्या अधिकाऱ्याच्या विरोधात दाखल करायची. दुसरं असं आहे अँटी करप्शन मध्ये, जर तुम्हाला उत्तर देत नसेल ना, अँटी करप्शनला जाऊन डायरेक्ट कंप्लेंट करायची त्याची. ठाण्यातल्या अँटी करप्शनला करू नका. जर ठाण्यातली केस असेल तर रायगड किंवा मुंबईला जा. कारण इकडनं केलं मग ते होत नाही काम. आणि जर तिकडचे असतील तर तिकडच्यांना इकडच्यांनी करायचं.
क्रॉस मध्ये करायचे. क्रॉसमध्ये. हा. नाहीतर मग आतापर्यंत जर कधी इकडेच केलं असतं ना तर आमचे पाटोळे अजूनपर्यंत खुर्चीत असते. हो. जर ठाण्यातल्यांना केली असती ना तर पाटोळे आयुष्यात भेटला नसता. बरोबर. त्याच्यासाठी ते लोक मुंबईला गेले. अच्छा. ते सगळ्यांची मिली भगत आहे. इथे सगळे हम मिल बांट के खाएंगे. आपण करदाता आहोत, आपण मालक आहोत, आपण या भारताचे मालक आहोत. हे आपल्याला कधी कळणार आहे काही मला कळत नाही. हे सगळे कामाला आहेत आपल्या इथे आणि ह्यांना साहेब बोला. ज्याला घरी तुम्ही कोणत्या काम करणारी बाई ठेवली या तुमच्या ऑफिसमध्ये कोण माणूस ठेवला तुम्ही त्यांना साहेब बोलता, नाही. मॅडम बोलता. या मॅडम या या आलात या लादी बिदी पुसून घ्या असं बोलता. मग याला कामाला ठेवलं ना आपण, मग याला साहेब का बोलायचं? एकतर तो पगार घेतो, काम पण करत नाही. आता तुमच्या ऑफिसला जर कधी असा माणूस असेल की जो कामच करत नाही आणि पगार पण घेतो, त्याला तुम्ही काय कराल? काढून टाकणार. काढून टाकायच्या आधी काय कराल? सारखं सारखं सांगताय तुम्ही हे काम कर, त्यांनी नाही केलं, हे टेबल पूस नाही पुसत, मग तुम्ही काय कराल? कान फटवणार ना. हा. मग ते करा ना त्याला, जो तुमचं नाही करत आहे तर पगार घेतोय ना तो. आणि जर कोणत्या अधिकाऱ्यांना राग येत असेल की आमच्यासारख्या व्यक्तीसारखा त्यांना जाऊन त्रास देतात, हो. नोकरी सोडून द्या ना. आता तुमच्या ऑफिसमध्ये मी कामाला आहे, मला तुम्ही सारखे ओरडता बिरडता शिव्या देता, हे देतात हे देता, बरोबर. मला तुमचं काम नाही करायचं, मी नोकरी राजीनामा देतो, मला नाही करायचं, त्याला मी सोडून चाललो. बरोबर. किती अधिकारी आजपर्यंत सोडून गेले नोकरी? एक मला तरी तर गेलाय नाही का? वाटत कोणी गव्हर्नमेंट जॉब सोडून जाईल. कशाला जाईल? फुकटच्या फुकट चालू आहे रोलिंग माझी. फुकट रोलिंग चालू आहे, मी कशाला जाईल? आज 2 दिवस शिव्या देईल, 4 दिवस शिव्या देईल. 2.5 वर्षांनी माझी बदली आहे, मरू दे. खातो 2.5 वर्षाच्या शिव्या. हे लाचार लोक आहेत, कुत्रे आहेत साले हे. कुत्रा नाही इमानदार असतो, हे डुकर आहेत डुकर. कुत्रे तर इमानदार असतात. हे बरोबर. इमानदार म्हणजे कुत्र्याच्या लेवलची लायकी नाही यांची. हे डुकर आहेत. हे किती काय झालं तरी गटरात जाऊन काय खाणार माहितीये ना. बरोबर. हा. आता पुढे बोलूया सर. एक समाजसेवक आणि राजकीय कार्यकर्ते म्हणून आजच्या घडीला ठाणे शहरातील सर्वात मोठे आणि गंभीर प्रश्न कोणते आहेत असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं नाही, मला वाटतं म्हणजे जे सर्वसामान्यांना वाटतं ते मी बोलतो. बरोबर. सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न रेल्वेची गर्दी पहिला. ट्रॅफिक, तिकडनं आम्ही बाहेर आलो, रिक्षा स्टँड, ट्रॅफिक, हो. घरी मरत मरत पोचणार. महिला असो पुरुष असो, बिचारा महिला वर्ग आपला एवढा काम करणार आहे ऑफिसमध्ये जाऊन, 20,000 रुपये लटकत जायचं त्या ट्रेनमध्ये, जीव वर खाली करून, आणि घरी येऊन बघणार तर नळाला पाणी नाही, ट्रॅफिकमध्ये मरा. राशनीच्या दुकानात गेलं तर तिथे म्हणजे 20,000 रुपये कधी माझे संपतात राशनमध्ये याचा पत्ता नाही. लाईट बिल, किती फ्रस्ट्रेशन असेल एका बाईला आणि एका माणसाला जो नोकरी करतो त्याला. सर्वसामान्य माणसाला 25,000 रुपये 20-25,000 रुपये पगार, त्याच्या खालचे तर म्हणजे ते तर झॉम्बीज आहेत, मेलेले आहेत ते. 15,000च्या खालचा पगार म्हणजे मेलेला माणूस, बरोबर. त्याची गिनतीच नाहीये. 25च्या वरच्याचं बोलतोय मी. आणि ह्या सगळ्या त्यांच्या मेन समस्या पाहिजेत तुम्हाला. आज तुम्ही बघाल 1 नंबर आणि शेवटचा 8 नंबर 7 नंबर काय प्लॅटफॉर्म असेल तो, त्या 2 ठिकाणीच टॉयलेट आहेत. हा, मध्ये नाही. 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर 7 नंबर कुठेच टॉयलेट. मग मला आता मी 4 नंबरला आणि आता ट्रेन लेट आहे 20 मिनिटं 15 अर्धा तास आणि मला आता टॉयलेटला जायचंय, मग मी काय करणार? 1 नंबर किंवा 8 नंबरला यावं लागेल तुम्हाला. आणि तिकडून जाऊन येईपर्यंत ही ट्रेन गेली, परत मी 1 तास ट्रेन उशीर आहे त्याच्यात वाट बघत बसू. ही म्हणजे तुम्ही परत एकदा तुमच्या निदर्शनास आणतो, आपल्याकडे किती टॅलेंटेड लोक आहे माहिती का तुम्हाला? खतरनाक खतरनाक लोक. म्हणजे मेंदू गुळगुळीत तरी पाहिजे होता. मेंदू हा अवयवच नाहीये. अरे 2 नंबर 3 नंबर 4 नंबरला का नाहीये ड्रेनेज? आणि ठाणा स्टेशन म्हणजे जंक्शन आहे ना. अरे पहिलं स्टेशन आहे ना आपल्या भारताचं, सीएसटी टू ठाणे. ऐतिहासिक स्टेशन आहे ना. मग ऐतिहासिकच त्याला करून ठेवलेलं आहे.
ते तुम्हाला दिसत नाहीत. मी तुम्हाला परत बोलतो की आपल्या गव्हर्नमेंटने अशा अशा वस्तू बनवल्या, तुम्हाला दिसणार नाहीत ते शौचालय. ते फक्त त्यांच्याकडे अशी टेक्नॉलॉजी आहे की तिथून पटकन उड्या मारत 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 एक नंबरला या, जीव तिथे तुम्ही धोक्यात तुमचं घालून. काम करा, परत उड्या मारत जा. ते इंग्रजांनी जे बनवलेले होते ना, तेव्हा आपले 2 प्लॅटफॉर्म होते, 1 दोनच नंबर होते, 2 एक नंबर, आणि दोन. बरोबर. म्हणून त्यांनी ते एक बनवलं. तर ते एकच आहे. म्हणून इंग्रजांनी जे जे बनवलेलं आहे ना, त्या वस्तू तशाच आहेत. तुम्ही स्वतःकडून काही नाही केलेलं आहे. तुम्ही फक्त म्हणजे कोणाची सत्ता असू देत, मी फक्त ओरबडलंय आम्हाला, जेवढं काढता येते तेवढं काढलेलं आहे. तुम्ही स्वतःहून काय नाही. हॉस्पिटल, आता ठाण्याची जनसंख्या किती आहे? 27 लाख 28 लाख लीगल आहे. लिगल आहे. मुंबईची होती तेव्हा इंग्रजांच्या टायमात 1948 साली 30 लाख. 1948 साली अंदाजे 30 लाख 30 लाख. मुंबईची इंग्रज देश सोडायच्या आधी होती. केईएम हॉस्पिटल, वाडिया आणि जेवढे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहेत ना आता, जे जे नंतर अजून नायर हॉस्पिटल, हे सगळे इंग्रजांनी बनवलेले आहेत. तुम्ही काही बनवलेलं नाहीये. एक हॉस्पिटल तुम्ही गव्हर्नमेंटचं नवीन बनवलेलं नाही आहे. आणि आज मुंबईची जनसंख्या किती आहे? करोडोंमध्ये. 3-4 मग तुम्हाला ही बुद्धिमत्ता आली नाही का की आपण एक गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल बनवावं, का नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं? तुम्ही ही बुद्धी येऊच शकत नाही. तुम्ही काय केलं माहितीये का? अदानी, अंबानी, हिरानंदानी, हे नीवाले जेवढे आहेत ना, तुम्ही यांच्या बरोबर पार्टनरशिप केली. तुम्ही हॉस्पिटल बांधा, तुम्हाला जागा आमच्या गव्हर्नमेंटची देतो, फुकट जागा दिली, यांनी स्ट्रक्चर उभे केले, लाखो आणि करोडोंची बिलं नुसती लावत सुटले आणि आपल्याला लुटत गेले. बरं, आम्ही आमचा कोटा विचारला, 10% कोटा कुठे आहे? तर खाटा असतात आपल्या, की बाबा 100 खाटा आहेत तर 10 खाटा गरिबांसाठी. बरोबर. काही नाही तुमच्यासाठी. त्यांच्या ह्या आपल्या लोकप्रतिनिधींचे नातेवाईक झोपलेत. का नाही? तुम्ही एवढे ट्रान्सपरंट आहात ना, आज ज्युपिटर बाहेर किंवा कौशल्याच्या बाहेर तुम्ही का नाही तुमचा एक आपला टीव्ही लावत की तुमच्या या 10 खाटांमध्ये कोणता पेशंट, त्याचं नाव, त्याला किती दिवसाची तिथे आहे तो राहणार आहे आणि किती दिवसांनी तो खाली करणार आहे? का नाही लावत? ठेवा ना ट्रान्सपरंट, की एवढ्या जणांचा मोफत इलाज होईल. बरोबर. तुम्हाला हे तरी माहितीये का तुमचं ते कसलं ते गव्हर्नमेंटने कार्ड काढलेलं मोफत 5 लाखात इलाज? काय ते कार्ड? आयुष्यमान भारत योजना. किती जणांना फायदा होतो? कुठे आहेत हॉस्पिटल? ते कुठे घेऊन जाऊ मी हे कार्ड? हे सर्वसामान्य माणूस कार्ड घेऊन जाणार कुठे? कुठे जाऊ? गव्हर्नमेंट हॉस्पिटल. मग गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जायचंय तर मग हे कार्ड दिलं कशाला मला? तिथं तर असं पण मला फुकटच जायचंय ना. बरोबर. हे कार्ड का दिलंय मला? की मला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये इलाज फुकट व्हायला पाहिजे ना. बरोबर. मग मला कुठे होतोय? कोणत्या हॉस्पिटलमध्ये मला? अरे, एखादा सर्वसामान्य माणूस त्या ज्युपिटरच्या गेटवर गेल्यावरती विचार करेल, हे कार्ड माझ्या थोबाडावर मारेल नाही तो सिक्युरिटी गार्ड. ज्युपिटर हॉस्पिटल किंवा बेथनी किंवा कौशल्या किंवा होरायझन बघितल्यानंतर कोणता सर्वसामान्य माणूस एंट्री मारेल का आतमध्ये? नाही, अजिबात नाही. मग हे कार्ड, आपली इच्छा, हे कार्ड सगळीकडे का नाही चालत? हा फक्त एक ठराविक माणूस आहे, त्याचं नाव माझ्या डायरीमध्ये आहे, हे फक्त त्याच्या हॉस्पिटलला कार्ड चालतं. अच्छा. त्याच्या हॉस्पिटलला फक्त कार्ड चालतं. ते 2 का 3 हॉस्पिटल आहेत ठाण्यामध्ये, तिथेच हे कार्ड चालतं. बोगस कारभार आहे. गरिबांना लुटतायत. बिचारे मेहनत करून पगार घेतात. त्या पगाराचा तर हिशोब मला तर आयुष्यात कळला नाही. माझे 51 वर्ष झालं मला. माझं शिक्षण कमी आहे. मला ते कोणतरी नॉलेज जर शिकवायला आलं ना, तर खरोखर मला शिकायची खूप इच्छा आहे. ते की इंग्रज परवडले रे. खरंच इंग्रज परवडले. 1500 रुपये ज्याची कमाई होती त्याच्यावरती 1% लावायचे वर्षाला इन्कम टॅक्स. आता आम्हाला पगार 25-50 हजार रुपये पकडा, त्याच्यावरती तुम्ही आमचा फॉर्म 16 घेता, आमचा इन्कम टॅक्स कट करता. तिथून मी घरी येतो, माझ्या बायका पोरांना पगार झाला, मी घेऊन जातो हॉटेलमध्ये खायला. हॉटेलमध्ये जातो, तिथे आम्हाला जीएसटी आणि हे लावतात गव्हर्नमेंट सेंट्रलचा टॅक्स, तिथे आम्ही त्यांना 18% देतो. परत तिथून माझ्या मुलांना घेऊन, बायकोला घेऊन तिकडनं निघालो. आता थिएटरमध्ये जातो, काही पिक्चर बघतो, काही शॉपिंग करतो.
गाडीमध्ये पेट्रोल भरतो, पेट्रोल भरलं टॅक्स कट, तिकडे गेलो टॅक्स कट, पिक्चरला गेलो टॅक्स कट. अरे काय लावलंय तुम्हाला? कोणाला ह्याचा अभ्यास केला कोणी? नाही. सर्वसामान्य पब्लिकांनी अभ्यास केला? तुम्ही जेव्हा 12 महिने काम करता त्यातले 6 महिने तुमचे पगार आहे ना तो टॅक्स मध्ये जातो. फक्त तुम्ही फक्त 6 महिन्याचा पगार घेताय. एखाद्या माणसाचा पगार आला अकाउंटला आणि तेव्हा तुम्ही त्याचा कट केला, तर मग परत परत कुठे कट करताय? एकदा केलात ना, माझा पगार आला तेव्हा कट, मला दिलात ना फॉर्म 16 तुम्ही, मला ऑफिस मधनं भेटला, माझा पगारातनं टॅक्स कट झालाय. मग आता हा पगार मी कुठेही खर्च करीन. मी जिथे खर्च करतोय तिथे तुम्ही परत मला जीएसटी आणि सीएसटी लावताय. करेक्ट. ही कुठची बुद्धिमत्ता आहे? मध्ये असं झालं होतं सर की जीएसटी मध्ये काही वस्तूंची जी पर्सेंटेज येते 18 वरून कमी केलेली आहे. पण त्याचा लाभ कुठे दिसला नाही. एक बेसिक वस्तू म्हणजे आपण दूध आणतो, ती त्यावेळेची किंमत होती 31 रुपीज किंवा 31 रुपये आपण बोलू शकतो. पण जीएसटी कमी झाली दुधावर किंवा काढली तर त्याचा 2-3 रुपयाचा पण फायदा माणसाला भेटला नाही. तो रेट तसाच आहे, उलटा तो वाढला आता. तुमचं म्हणणं काय? तुमचा फायदा करू आम्ही? मग जीएसटी कमी झाली ना सर. जेव्हा जीएसटी कमी होते एका वस्तूवर, तर त्याचा 1 रुपया तरी फायदा झाला पाहिजे ना माणसाला. मग जीएसटी कमी करून काय फायदा झाला? नाही, जीएसटी तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही गाढवा आहात. तुम्हाला गाजर दाखवलं की तुम्ही पळणार ना. ते त्यांना माहिती आहे. तुमची बुद्धिमत्ता त्यांना माहिती आहे आणि त्याची बुद्धिमत्ता तुम्हाला माहिती आहे. बरोबर. आणि तुमच्या दोघांची बुद्धिमत्ता आमच्या सारख्यांना माहिती आहे की मूर्खासमोर वाचले पाडे. काय होणार आहे? गाढवासमोर वाचली गीता, असंच होणार ना. तर जीएसटी तिथे त्यांनी कमी केलं आणि इकडे तुमचे भाव वाढवले. फायदा काय झाला? म्हणजे असं खाल्लं काय, असं खाल्लं काय, जाणार त्यांच्याच पोटात आहे ना. बरोबर. अरे जिथे ते लोक तुमच्याकडनं पगार संपेपर्यंत, पगार तुमच्या अकाउंटला आल्यापासून संपेपर्यंत तुमच्याकडनं टॅक्स घेत आहेत, तोपर्यंत पूर्ण खाली होत नाही. मग जेव्हा तुमची नोकरी जाते तेव्हा गव्हर्नमेंट बोलतं का की आता तुला 6 महिने नोकरी नाही, मी टॅक्सचे पैसे जे तुझे घेतले होते 6 महिने, ते 6 महिने मी परत देतो म्हणून, किंवा तुझ्या घराला आता मी पोचतो म्हणून? हे बोलतो? मग अकाउंटला पैसे आल्यावर कुत्र्यासारखे लगेच कट करतात ते लगेच. म्हणजे आता आम्ही वाटलो का तुम्हाला? मूर्ख वाटलो? कळत नाही आम्हाला? अरे जर कधी ना म्हणजे माझं शिक्षण 8वी आहे, माझ्याकडे एक असं होतं, ब्लॅकचे पैसे आहेत एवढे लोकांकडे, सगळ्यांनी लपून ठेवलेत. बरोबर. तुम्ही एक काम का नाही करत? म्हणजे मला कळत नाही की हे मुद्दाम करतात की यांच्याकडे लोक नाहीयेत. ऍक्च्युली ह्यांच्याकडे तर महारथी असतील आजूबाजूला यांना नॉलेज देणारे, पण ते जे खरे शिकलेले होते ते आउट ऑफ इंडिया गेले निघून. त्यांना या सरकारबरोबर काम करायची म्हणजे गरजच नाही, इच्छा नाहीये. असं अशा लोकांबरोबर काम करायची की लोकांची हाय घेऊन कोण पैसे कमवेल. ह्यांच्या बरोबर राहिलेत ना ते 35% केटी झालेले अशीच लोक राहिलेली आहेत. म्हणून त्या बुद्धिमत्तेची यांच्याकडे लोक आहेत. मला एक बोलायचंय, तुमच्याकडे मी ब्लॅकवाला आहे समजा, माझ्या अकाउंटला 10 करोड रुपये घरात कॅश पडलेली आहे. आज जर कधी मी बोललो की बँकेत किती पैसे भरा, 1 रुपया टॅक्स लागणार नाही, सगळे व्हाईट होतील. तुमच्याकडे किती ब्लॅकचा पैसा असू देत, सगळा अकाउंटला टाका, 1 रुपया लागणार नाही, सगळे व्हाईट होतील. बरोबर? मी 10 कोटी लगेच घेईन, घरात कशाला ठेवू? आता व्हाईट होणार ना, टाकून दिले बँकेत. बरोबर. तुम्ही जो खर्च कराल पैसे त्याला तुम्हाला टॅक्स लागेल. अकाउंटला आले सगळ्यांचे पैसे. बरोबर. आज भारत सरकारकडे पाहिजे तेवढा पैसा आला, परत यांनी जो आपल्याकडनं लुबाडलेला तो. आता हा जिथे खर्च करेल तिथे टॅक्स लाव ना. मग हे आम्हाला कळू शकतं, तर मग ह्यांच्याकडे कोण नाही तशी लोक? काय ह्यांना करायचं नाहीये? बहुतेक करायचं नाही. मग अरे त्या माणसाला सांगितलं की बाबा सगळा पैसा तुझा जर कधी व्हाईट होईल, तू बँकेत टाकलास तर ठीक आहे, तू कशाने कमव, आणि मी किती कमवायचं किती नाही कमवायचं ह्याच्यावर रिस्ट्रिक्शन तुम्ही आणणारे कोण?
मला माझे फंडामेंटल राईट्स आहेत ना. मी किती मेहनत, मी 24 तास काम करीन आणि पैसे कमवीन, कारण माझ्या परिवारासाठी मला कमवायचे. बरोबर. मग त्याच्यावरती तुम्ही का बंधन आणताय? कारण मी आता कमावले, तुम्ही माझे 6 महिन्याचा पगार टॅक्स मध्ये घेताय. तुम्ही घ्या ना, सरकार चालवायचं आम्हालाही कळतं, पण अकाउंटला गेल्यानंतर आम्ही जेव्हा खर्च करतो तेव्हा कट करा ना आमचे पैसे. आम्ही भरले की कट, खर्च केले की कट. सगळीकडे टॅक्स. आणि तुम्ही सगळीकडे म्हणजे तुम्ही काय ठेवलंच नाहीये. अरे ज्या देशात मुतायला पैसे लागतात, मुतायला तुम्हाला पैसे द्यावे लागतात, त्या देशाबद्दल तुम्ही बोलताय. हा आमचा भारत देश होता, हा आमचा महाराष्ट्र होता छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा. आणि हा इतिहास आपल्या पूर्वजांना, आता पुढच्या पिढींना 5-6 पिढ्या जेव्हा येतील ना, तेव्हा आपली हिस्ट्री अशी सांगितली जाईल 400 वर्षानंतर, की तुम्ही गुलामगिरी, आता आपण कसं ऐकतो, आपण गुलामगिरीत होतो, आपल्याला इंग्रजांनी हे केलं, 150 वर्ष राज्य केलं. तसंच आपली हा हिस्ट्री पुढच्या नंतर 200 वर्षानंतर सांगितली जाणार आहे. तेव्हा तुमच्यापैकी आपल्यापैकी कोण नसणार. बरोबर. तेव्हा फक्त पेपर बोलणार. जसं आता आपण बोलतो ना, हे पत्रक आहे, इंग्रजांनी लिहिलं ते पत्रक आहे, ते इथे त्या शिलालेख आहे आणि हे आहे, हे सगळे पत्रक तेव्हा दाखवले जाणार की महेश मोरे, तुझ्या आजीला आम्ही हे दिले होते पैसे, ती भिकारडी होती, आम्ही तिला हे दिलेले 2,000 रुपये. तुझी आई आमच्या सरकारने तिला बहीण मानलेली म्हणून आम्ही 1,500 रुपये दिले तिला. ती हलालीने जगत होती, तिला खायला पैसे नव्हते, आम्ही तुम्हाला 5 किलो राशन द्यायचो महिन्याला, कारण तुमच्या घरात कमवणारं कोण नव्हतं, भिकारडे होतात तुम्ही. तुमच्याकडे दुसरं प्रूफ आहे की हे नाही खरं म्हणून बोलायला? तेव्हा नाही. असा कोण माणूस आहे की जो तोपर्यंत जिवंत राहील, अश्वत्थामा हनुमानासारखा, की बाबा मी आहे तेव्हाचा विटनेस म्हणून? तेव्हा विटनेस फक्त पेपर असतील आणि त्यात तुम्ही भिकारडे होतात हे मान्य करायला लागेल तुमच्या पिढीला. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. सुधरा आता तरी, मी सगळ्यांना सांगतो, सुधरा. तुमच्या तुम्ही आता आपण मराठा प्रतिष्ठान माझं आहे, आपण काय मागतोय आता? आपण आरक्षण मागतोय. तेव्हाच्या लोकांनी नाही दिलं, आत्ताची लोक हे करतात, आत्ताची लोक ते करतात. सेम होणार आहे तेव्हा, सेम. तुम्ही सगळेजण महाराष्ट्रातले भिकारी होतात. आज आमचा हिंदुस्थान, अखंड भारत आज सुजलाम सुफलाम होता, हे तेव्हा होतं म्हणून आपण ऐकतोय. बरोबर ना? बरोबर. छत्रपतींच्या राज्यात काय चालायचं हे आपण ऐकतोय. कोण आहे का तेव्हाचं सांगायला? नाही. जे झालंय ते सांगितलं. इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केली, ह्याचे प्रूफ आहेत आपल्याकडे, म्हणून त्या प्रूफ वरती आपण चाललोय. मग ह्याचे पण प्रूफ तेव्हा असणार. हो. म्हणजे तुम्ही भिकारडे होता हे मान्य झालं. ऑन पेपर झालं की नाही झालं? राशन तुम्ही घेतलं की नाही घेतलं? तुमच्या रेशन कार्ड वरती एंट्री आहेत ना, 5 किलोचं राशन घेतलं तुम्ही. बरोबर. 1,500 रुपये महिन्याला घेतलेत तुम्ही. फिंगरप्रिंट पण दिलंय. मग तुम्ही भिकारडे आहात. तुम्ही गरीब आहात, दारिद्र्य रेषेच्या खालच्या. तुमच्या घरातल्यांना कमवायची अक्कल नव्हती, तुम्ही काही नव्हतात, म्हणून तुम्हाला आम्ही हे पैसे दिले होते. तुम्ही प्रूफ करा की नव्हते, तुमच्याकडे होते म्हणून. तेव्हा काही नाही आपल्याकडे. आपल्याला हे मान्य करायला लागणार आपल्या पुढच्या पिढ्यांना, आणि ते आपले क्यू करतील. कसं होत्या बेंदिरे, आपले गरिबीत राहायचे लोक, आपले पूर्वज कसे राहायचे. आता लोकांना ही चेष्टा वाटत असेल, पण ही सत्य परिस्थिती आहे. हे लोक, हे पेपर वर्क तेव्हाही दस्तावेज असणार, तेव्हा कोणतरी माहितीचा अधिकारचा दुसरा काहीतरी नियम आला असेल, त्या अधिकाराखाली हे लोक मागवतील आणि मग तेव्हा दाखवतील. हे बघ, तुझं नाव शोधून दाखवू का, तुझ्या घरच्यांनी किती पैसे खाल्ले, तुम्ही भिकारी होतात, हे असं तेव्हा दाखवलं जाईल. म्हणून आता सुधरा, घेऊ नका. आपण 50 रुपयासाठी भिकारी असू का, आहोत काय, हे मला आधी विचारायचंय लोकांना, की 50 रुपयासाठी आपण भिकारी आहोत? नाही. मग कशाला घेताय ते? कशाला ते 5 किलो राशन घेताय? तुम्हाला माहितीये तुम्ही कशावर सही करून येताय?
प्रूफ देतोय सरकारला. तर प्रूफच आहे आपल्या पुढच्या पिढ्यांना की आम्ही दारिद्र्य रेषेच्या खाली होतो, कुपोषणाने मरत होते तुमची लोक, त्यांना टीबी होत होती, त्यांना लस घ्यायला पैसे नव्हते, म्हणून आम्ही असे हॉस्पिटल्स उघडलेले. लाचार होती ती लोक, तुमच्या घरातल्यांकडे काही नव्हतं. आपली गिनती त्याच्यामध्ये होणार आहे, म्हणजे सर्वसामान्य लोकांची. आता पुढे बोलूया सर. मला असं विचारायचं, हा नवीन पेज तुम्ही चालू केलाय स्पष्ट वक्ता, हा पेज विषयी जरा तुम्ही काय बोलू शकता? नाही, मी स्पष्ट वक्ता म्हणून मी स्वतः चालू केलेला आहे. अजूनपर्यंत त्याची इंटरव्ह्यू घेतलेले नाहीये. बरेच जण जे सर्वसामान्य माणसं आहेत, जी माझ्यासारखी लढा देत आहेत. एक माणूस आहे आमच्याकडे शिगवण, तो माणूस 35 वर्ष झाली बँकेशी लढा देतोय. अच्छा. त्याची मुलं आज शिकून मोठी झालेली आहेत, चांगला पगार आहे, सगळं होऊ शकतं. पण त्या माणसानी एक त्याच्यावरती जो डाग लागलेला आहे ना, कर्जदार म्हणून, जे की त्यांनी कर्ज घेतलंच नव्हतं. हायकोर्टाने ऑर्डर 2दा पास केलेली आहे की हा माणूस निर्दोष आहे, यांनी घेतलेला नाहीये, पण बँक अजून हे करत नाही. त्याचा एक पॉडकास्ट माझ्या याच्यावर होणार आहे, म्हणजे इंटरव्ह्यू होणार आहे, पॉडकास्ट नाही, इंटरव्ह्यू होणार आहे. त्यावेळेस तिथे बँकेचे, आणि माझं हे स्पष्ट वक्तव्य असं असणार आहे की समोर ती व्यक्ती असणार, मी असणार आणि पब्लिक असणार. ओके. त्यात तुम्हाला रिटायर्ड अधिकारी असतील, रिटायर्ड म्हणजे बाकी डॉक्टर असतील, कोण इंजिनियर असतील, म्हणजे जो जो विषय असेल त्याप्रमाणे. आता बँकेचा विषय तर बँकिंगवाले असतील, सगळी लोक असणार, म्हणजे जो विषय असेल त्या विषयावर. काही करोनाच्या ह्याच्यावरती काम करणारी लोक आहेत की करोनाचं लस घेतल्याने काय झालंय आणि काय नाही झालंय, तो एक विषय आहे. ती लोक थांबलेली आहेत वेटिंगला. अजून बरेचसे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, बरोबर, जे की आताचे पत्रकार नाही घेत. जरी विषय घेतला तरी तो आता घेऊन नंतर त्याला कोण विचारत नाही, ते नाही. रिझल्ट काय द्यायचा, आता विषय घेतला, मग हे खरं खोटं कोण करणार? तर ही ते जी पब्लिक बसलेली आहे ना, त्यांना प्रश्न विचारले जातील की तुमचं म्हणणं काय याच्याबद्दल. त्या अधिकाऱ्याला विचारलं जाईल, रिटायर्ड अधिकाऱ्याला, की हे जे जो पण प्रश्न आहे त्याच्यावरती उत्तर काय, मग त्याच्यावर सोल्युशन काय आहे, कसा सॉल्व्ह होणार याचा प्रश्न. त्याच्यासाठी हा स्पष्ट वक्ता येतोय, म्हणजे एक इंटरॅक्टिव्ह सेशन सारखा. हो, की स्पष्ट वक्ता ज्याच्यात लोकांना काहीतरी नॉलेज भेटेल किंवा पुढे काय करायचं. कारण एकच समस्या 100 लोकांची असू शकतात, बँकेचे प्रश्न 100 लोकांचे असू शकतात. हो, तसंच कोणताही प्रश्न असेल जो आपल्याकडे आला सर्वसामान्यांचा, तो सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्याचं उत्तर भेटावी. नुसता तो त्याचा प्रश्न मांडून गेला ह्याच्यात काय मतलब नाही होत. बरोबर, त्याच्यावर काहीतरी उपाय झाला पाहिजे, हो, सोल्युशन भेटला पाहिजे. तर त्याच्यासाठी हा स्पष्ट वक्ता चॅनल येतोय. सर, मग ठाणे शहर झपाट्याने वाढत आहे. टोलगंज इमारती ज्या उभ्या राहत आहेत, पण पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर त्या वेगाने वाढत नाही. मग तुमच्या मते आगामी 5 ते 10 वर्षात ठाण्यासमोर कोणती मोठी आव्हाने असतील? आता जे बोललो तेच आव्हान आहे. रेल्वेमध्ये लोक मरतील, रस्त्यावरती म्हणजे मेन माझं असं म्हणणं आहे की ट्रॅफिक जास्त होईल ठाण्यात. तुमची लोक वाढली, लोकसंख्या वाढली. मी 10 वेळा बोलतो, शंड आहात तुम्ही पार्किंगची व्यवस्था नाही केलेली आहे कुठे. नाही तुमचं काय शहर विकासचं प्लॅनिंग आहे, टाउन प्लॅनिंग शून्य गतीने चालतंय. तुम्ही मेट्रो केलीत, मेट्रोने किती लोक जाणार मला सांगा? कोणत्या कॅटेगरीची लोक मेट्रोने जाणार? मिडल क्लास किंवा अपर मिडल क्लास. बरोबर. ट्रॅफिकचा त्याला काय होणार आहे फायदा? ट्रॅफिक तर तीच राहणार आहे. जो मी 4 व्हीलर घेऊन जातो तो 4 व्हीलरच घेऊन जाणार ना, तो मेट्रोने का जाईल? माझं म्हणणं होतं, ही मेट्रो जर चालू करायच्या आधी जरा ना सर्वसामान्य, ते काय होतं माहितीये का, हजारो कोटींचा प्रोजेक्ट आहे, 20,000, 25,000, 50,000 कोटीचा. त्याच्यात तुम्हाला खायला भेटणार नाही, पण तुम्हाला खायलाही भेटलं असतं आणि पब्लिकची सुविधाही झाली असती. असा पण प्रकार तिथे झाला असता जर कधी आपण फ्रीवे सारखा हाच ब्रिज बनवला असता. तर मेट्रो काढून त्याच्यावरती फक्त ब्रिज बनवायला पाहिजे होता, फ्रीवे सारखा, की प्रत्येक स्टेशनला गाड्या उतरतील. बरोबर. खालती एक पण गाडी नसती राहिली. ज्यांना पाहिजे सगळ्यांनी वरचा रोड पकडला असता आणि सटासट हायवे पकडून निघून गेले असते. बरोबर. ज्यांना बोरवलीला जायचंय ते निळकंठच्या इथून मारून, आता तुम्ही नवीन बोगदा करताय त्यातून बोरवलीला निघून गेले असते. फक्त गुजरातला जाणारे त्या सरळ रस्त्याने पुढे गेले असते, नागला बंदरच्या पुढे. आणि नागला बंदरच्या पुढे रेसिडेन्स एरियाच नाहीये. नाही. मग ठीक आहे, तिकडे पुढे त्यांनी बघून घेतलं असतं.
मग मी तेच बोलतो ना, मेंदू नाहीच आहे, आपण 35% वाले आहोत. मेट्रोमध्ये कोणती पब्लिक जाणार आहे? सर्वसामान्य पब्लिक जी बसनी जाणारी आहे, मिनी बसनी जाणारी आहे, ती लोक जाणार आहेत. हम्म. ट्रॅफिक कमी कशी होणार? तुम्ही कोणत्या बुद्धीने बोलताय की मेट्रो आली तर ट्रॅफिक कमी होणार? मुंबईमध्ये मेट्रो आली, ट्रॅफिक कमी झाली नाही. ना? तुम्ही काय सुविधा केल्या? रस्ते मोठे केले, सर्व्हिस रोड होते काढून टाकलेत तुम्ही. आता नाहक बळी किती जातील ते बघा. आणि ह्यांना काही फरक नाही पडत आहे. त्यांच्या मुलांचे थोडी बळी जाणार आहेत, त्यांच्या घरच्यांचे थोडी बळी जाणार आहेत. स्विगी, झोमॅटो, झेप्टो हे जे तुमचे आहेत ना, ते बाईकवरनं लोक जे कामाला जातात, जे एसी वाले आहेत, एसी रिपेअर करणारे, कोणते काय रिपेअर करणारे, जे कुरिअर वाले आहेत, ह्यांच्या लोकांचे जीव जाणार आहेत. ज्यांची मी काय बोललो 15,000च्या खाली कमी. शून्य. तू जग किंवा मर, तुझी कॅटेगरीच नाही बाई. तू मर. तू जगून उलट बोज आहेस आमच्यावरती. सर, आजकालचे तरुण जे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात, पण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर सामाजिक कामात त्यांचा सहभाग कमी दिसतो. तरुणांनी स्थानिक समस्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे पुढे आले पाहिजे? ते ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे, ते तिकडे कमेंट करत असतील, लाईक करत असतील, शेअर करत असतील, तेवढं जरी त्यांनी केलं ना तरी माझ्या मते खूप आहे. कारण तुम्हाला सांगतो, हे तरुण पिढी आहेत ना, जर आमच्यासारख्यांवरती खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात. जर हे पुढे आले ना, बिचाऱ्यांचं लाईफ स्पॉइल होईल, कुठे नोकरी भेटणार नाही, कॅरेक्टर सर्टिफिकेट देताना त्यांच्यावरती गुन्हे दिसतील. स्विगी झोमॅटोमध्ये किंवा ओला उबेर चालवायला त्यांना नोकरी नाही भेटणार. आज त्यांच्या इथून पण तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन होतं. बरोबर. तर त्याच्यामुळे ते होणार नाही. तर त्यांनी ना, जर कमेंटमध्ये जरी नुसतं लिहिलं ना, तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करा. कमेंटमध्ये व्यक्त करा, लाईक करा, शेअर करा, पसरवा. कमीत कमी आम्ही लढतोय ना ते पसरवा. तुम्ही उतरू नका, मी तर समोरून सांगेन उतरू नका. तुम्हाला नोकरी करायची, आम्हाला आता नोकरी नाही करायची, पण तुम्ही गनिमी कावा तरी खेळा. तुम्ही पिक्चरमध्ये येऊच नका. तुम्हाला हे मारून टाकणार लगेच. त्यांना माहिती आहे आम्ही मेलेलो आहे, आम्हाला मारून काय फरक नाही पडणार त्यांना. पण तो लढा तुम्ही अशा प्रकारे चालू ठेवू शकता. तुम्ही फ्रंटला मी कधीही बोलीन, बिलकुल येऊ नका. तुम्ही माझ्याबरोबर बघाल तर मी एकटाच असतो. माझ्याबरोबर कधी कोणती पब्लिकने, मी समोरून सांगतो, येऊ नका. गुन्हा नोंद झाला माझ्यावर होऊ देत, तुम्ही नका येऊ. तुम्ही कॉलेजला जाणारे, तुम्ही नोकऱ्या करणारे, तुम्हाला तुमचं पुढे फ्युचर आहे. उद्या तुम्हाला तो पस्तावा होईल की मी कुठे झक मारल्याने गेलो, इथे माझ्यावर केस पडले, मला आता कुठे नोकरी भेटत नाही म्हणून. पण तुम्ही एक करू शकता, तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करू शकता. आणि ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही तो एवढा शेअर करा की तो वरती पंतप्रधानांच्या PR पर्यंत पोहोचला पाहिजे. ही ताकद तुमच्यात आहे, तुम्ही करू शकता. तुम्ही ही गोष्ट करू शकता. पण तिथे पण हे लोक कमी पडतात. पण सध्या एक ट्रेंड चालू झाला, कॉकरोच जनता पार्टी. हा. ते खूप वरती गेले, म्हणजे इंस्टाग्रामवर आपण इंस्टाग्रामवर. बोलू तर त्यांचे फॉलोअर, जे बीजेपी 14 वर्षात जे फॉलोअर्स गेन करू नाही शकले, ते 8 दिवसात करून दाखवले. मी त्याच्याबद्दल ऐकलं, नंतर त्यांना काहीतरी बॅन केलं, त्यांना म्हणजे काय त्यांचं केलं, ते बंद केलं, काहीतरी सस्पेंड केलं त्यांचं अकाउंट. तर त्याच्याबद्दल मला एवढं नॉलेज नाहीये. पण ते जनता पार्टी ज्यांनी पण कोणी उघडली असेल, मला एक बोलायचंय, मी मगाशीही बोललो की सगळेच लोकप्रतिनिधी काम करत नाहीत असं नाहीये. काही ठराविक लोक आहेत जे काम नाही करत. काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना तर मुलं बाळच नाहीयेत, बायका पोरं नाहीयेत, काही नाहीये, ते पण लोक काम करतायत ना. मग ते कोणासाठी करतायत? ते कमवून कोणाला देणार आहेत? ते फकीर आहेत ते लोक. म्हणजे ते ज्याच्यासाठी करतायत ना, देशासाठी. बरोबर. मग त्याच्यामुळे म्हणजे मी तेच बोलतोय की काही लोकांमुळे आहे ना सगळ्यांचं नाव खराब होतंय. काही जण नुसते ओरबडायला आलेत. पिढ्यानी पिढ्या घराणेशाही चालले त्यांची. मी, माझ्यानंतर माझी बायको, मग माझा भाऊ, मग माझा मुलगा, मग माझा नातू, मग माझ्या घरातले नोकर. हे ठाण्यात आपण पाहिले. आत्ताच नुकताच जे नगरसेवकची इलेक्शन झाली, मला सीट नाही भेटली, माझ्या बायकोला भेटली, त्यांना सपोर्ट करा. म्हणजे पण साहेब तोच राहणार आहे. यांना काय पाहिजे माहितीये का? सगळं ह्यांनाच पाहिजे. मग कार्यकर्त्यांनी काय फक्त झेंडे घेऊन फिरायचं का? मला बोलायचंय त्यांच्या एरियामध्ये. म्हणजे मला हे कळत नाही की 25,000 असलेल्या माणसाला पगार
नगरसेवकाला 25,000 रुपये पगार, हो 25,000 प्रमाणे 3 लाख रुपये महिना, 3 5 15, 15 लाख रुपये 5 वर्षाचे होतात. त्या नगरसेवक पदासाठी 5-5 कोटी रुपये खर्च करतात. 5-5 कोटी एक एक नगरसेवक खर्च करतो नगरसेवक निवडून येण्यासाठी. आणि पगार किती भेटतो? तर 15 लाख रुपये. 15 लाख. गव्हर्नमेंटने सांगितलंय 14 लाख रुपयेपर्यंत खर्च मर्यादा आहे तुम्हाला, निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे. मग त्या 1 लाखासाठी हा निवडणूक हे करतो, जर लिगली पकडलं तरी 1 लाख रुपये तुला भेटणार पगार, त्याच्यासाठी तू ही सगळी हायमारी करतोयस. समाजसेवा, तू समाजसेवा करतोयस नक्की? समाजसेवा राहिलीच नाही 1 लाख. अरे समाजसेवा कसली? तू तुझा मेवा केलास. एक नगरसेवक 5 वर्ष राहिला 50 कोटीचा मालक होतो. नगरसेवक निधी, आमदार निधी, खासदार निधी, शहर विकास निधी, सगळे निधीमध्ये तुमच्या टक्केवारी ठरलेली आहे. आणि आम्ही विकास केला. कसला विकास केला? कोणाचा केला? आमचा तर झाला नाही. आमचा तर 5 पैशाचा झाला नाही. ना आम्हाला रेल्वे सुविधा आहे, ना आम्हाला बस सुविधा आहे, ना आम्हाला रिक्षा सुविधा आहे, ना आम्हाला रस्ते आहेत, ना आम्हाला ट्रॅफिकमध्ये मारायला लागतंय, आम्हाला राशन नाही, आम्हाला काही नोकऱ्या नाही. आम्ही स्वतः कमवायला गेलो तर आमचे रोजगार बंद करून टाकायचे. म्हणजे काय करायचं ठरवलं तुम्ही? तुम्ही एकदा जालियनवाला बाग करून टाका ना परत. आम्हाला स्टेडियममध्ये सगळ्यांना बोलवा, गेट बंद करा आणि डायरेक्ट जा. आणि हुकुमशाही आहे बाई आता. तुमचा हुकूम चालतो ना, कोणाचाही एन्काउंटर करा. कोण तुम्हाला आता आर्याचा एन्काउंटर पवईत केला, शिंदेचा गाडीत केला. तुमची हुकुमशाही आहे, तुम्ही कोणालाही मारू शकता. त्या दिवशीच्या केसमध्ये माझ्यावरती मला 2 दिवस बाहेर राहायला लागलं. माझी सासू वारलेली असताना सुद्धा 8:30ला माझ्यावर गुन्हा नोंद झाला. 12 वाजता माझी रात्री सासू वारली. मला तिथून पळायला लागलं, कारण हे 2 दिवस मला आत ठेवणार होते. अच्छा. त्यांना मजा घ्यायची होती की महेश मोरेला आम्ही आत ठेवलं. आणि एखाद वेळेस त्यांनी काय खोटे केसेस टाकून आपल्याला पण उडवलं असतं. हो त्यांना काय उत्तर द्यायचंय कोणाला? उत्तर तर कोणालाच नाही द्यायचंय. ह्याची भीती नाही वाटत सर तुम्हाला? कसली? हेच तुम्ही जे सांगितलं, उडवू पण शकतो. मग उडू शकतात ना, उडू शकतात. आणि सगळं फुलपाखरू आहे का उडवायला? मला एक विचारायचं आहे का? किंवा बसल्या उडव त्याला का? मास्की आहे ती उडवायला? नाही. लोक भडकलेली आहेत. मी तुमच्या मार्फत सांगतो सगळ्या त्या लोकप्रतिनिधींना, जे फालतू कामं करतात ना, त्यांना, लोक एवढी भडकलेली आहेत की 20,000 25,000साठी जीव तळ्यामळ्यात घालून ट्रेनमध्ये लटकून बसमध्ये उभे राहून घरी येत आहेत. त्यांना छेडू नका. तुम्ही त्यांना खूप त्रास देताय. आणि आता एवढा त्रास दिलेला आहे ना त्यांनी की लोक कपडे काढून मारतील त्यांना. काढून पळून पळून मारायची आता वेळ आलेली आहे त्यांना. आणि ही गोष्ट लवकरात लवकर होईल बघा. आता लांब नाही राहिलेलं आहे. लोक वैतागलेली आहेत तुम्हाला. तुम्ही व्यवस्थित करताय, सगळं करताय, पण काही तुमच्यातली लोक आहेत ते चुकीचं करतायत. तुमचं त्यांच्यावर लक्ष नाहीये. आणि ह्याचे भोग सगळ्यांना भोगायला लागणार. हे लिहून घ्या माझ्याकडनं तुम्ही, आज नाही तर उद्या. मला गोळी घातली, मला काही फरक नाही पडत. मी सगळा जगून झालेलो आहे. माझं सगळं व्यवस्थित आहे. फक्त तुम्हाला सांगतो, तुम्ही ती गोळी जी निघेल बंदुकीतनं, ती एका पेट्रोल टँकला मारणार हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा ती गोळी घुसेल माझ्या अंगात, तो बॉम्ब एवढा फुटेल की ह्यांना पब्लिक रस्त्यावर पळून पळून मारेल. लिहून घ्या माझ्याकडनं तुम्ही. कारण का, आम्ही लोकांच्या चांगल्यासाठी कामं करतोय. बरोबर. आणि करत असताना आम्हाला किती प्रेशर येतं ते आम्हाला माहिती आहे. कोणते कोणते ऑफिसर, कोणते लोकप्रतिनिधी आम्हाला सांगतात हे करू नको गप बस, हे करू नको गप बस. गँगस्टर पासून, अंडरवर्ल्ड पासून, तुम्हाला काय वाटतं नाही होणार? येत आहेत फोन. मराठा प्रतिष्ठान आणि एक ग्रुप आहे माझा, ज्याच्यावर मी कोणालाही स्वतः ऍड केलेलं नाहीये. 700 लोक स्वतःहून ऍड झालेली आहेत. त्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढून मला काय व्हावू नये म्हणून त्यांनी 2 मला बंदूकधारी दिलेले आहेत, जे माझ्या ऑफिसमध्ये खाली आहेत. 2 बंदूकधारी मी नाही घेतलेले आहेत, त्यांनी मराठा प्रतिष्ठानला दिलेले आहेत की यांची तुमचा जीव गरजेचा आहे, आम्हाला हे ठेवा. कारण का साहेब, तुम्ही एक काम करा दादा, तुमच्या बरोबर हे राहू देत. ज्या ठिकाणी
आमदार कोण मुंबईचे आमचे, ज्यांना गोळी घातली लॉरेन्सनी? सिद्दीकी बाबा सिद्दीकी. बाबा सिद्दीकी साहेब. बाबा सिद्दीकी साहेबांना झेड सिक्युरिटी मध्ये 2 शेंबडी पोरं येऊन गोळ्या घालून जातात. शेंबडी 2 पोरं येतात, झेड सिक्युरिटी मध्ये गोळ्या घालून जातात आणि काहीच होत नाही. मी त्यांना बोललो, हे बघ, जेव्हा नशिबात लिहिलेला आहे त्याचा मृत्यू तेव्हा होणार. जो जन्माला आलाय तो मरणार आहे. हे लोकप्रतिनिधी हे मरणार नाहीयेत. हे खूप बुद्धिमान लोक आहेत. हे मरणार नाही, हे अमर होऊन आलेले आहेत. त्यांना कोणीतरी दिलंय अमृत. आम्हाला माहिती आहे तुम्ही मरणार नाही. पण आता 2019ला टर्म संपलेली नगरसेवकांची, नंतर इलेक्शन झाली 2026ला. म्हणजे 8 वर्ष आपल्या ठाण्यामध्ये नगरसेवक नव्हते. 8 वर्ष नाही, 7 4 वर्ष 4 वर्ष नव्हते. 4 वर्ष नव्हते. तर त्या 4 वर्षात आपल्या ठाण्यामध्ये रस्त्याचं काम झालं, लाईटीचं काम झालं, नाले सफाई जे आता पण चालू आहे ते सगळे काम होत होते. मग आपल्याला नगरसेवकची गरज का? आपल्याला नगरसेवकची गरज का म्हणजे त्यावेळेला कामं झाली. तुम्ही बरोबर बोलताय. A to Z जे आता चालू आहेत ती सगळी कामं झाली, पण त्यात आम्हाला काय कमवायला नाही भेटलं. त्यात फक्त अधिकाऱ्यांनीच कमवलं. 5 वर्षाचं ऑडिट नाहीये महापालिकेचं, ज्याचा ठाणे महानगरपालिकेचा टर्नओव्हर 6,000 कोटीचा आहे. 5 वर्षाचं ऑडिट केलं नाही तुम्ही. तुम्ही कसं काय इलेक्शन घेतलं महापालिकेचं? एखादा मी कॅन्डिडेट म्हणून उभा राहिलो, माझे सगळे पेपर तुम्हाला क्लिअर पाहिजेत की नाही? हो. इलेक्शनचा फॉर्म भरताना त्यात काही त्रुटी आढळल्या तर माझा फॉर्म रद्द होईल. हो. मग अरे पहिले आता आम्हाला तिथे बोलायचा अधिकारच नाहीये, पण जर कधी आम्हाला दिलं तर मी निवडणूक आयोगाला विचारेन, मूर्ख माणसा, ज्या महापालिकेची इलेक्शन घेतोय त्याचेच पेपर पूर्ण नाहीयेत तर तू इलेक्शन घेतो का? आधी 5 वर्षात जेनझी जे आहेत तेच काहीतरी करू शकतात, नाहीतर मग झॉम्बी होतील. हो सर, ठाण्यासाठी पुढच्या 5 वर्षात तुमचा काय विजन आहे? नाही, माझं काहीच विजन नाहीये. हे असं असल्यानंतर काय विजन आहे की 10,000 कोटी खातील अजून, हे विजन आहे माझं. आता 5,000 6,000 कोटी आमचे वर्षाला खातायत, आता 10,000 कोटी रुपये खातील. आम्हाला अजून टॅक्स वाढवतील. आम्ही जो वर्षाचा 6 महिने टॅक्स देतोय त्यांना वर्षभरात कमवलेला, ते अजून 7 महिने 8 महिने करतील आणि मग तो टॅक्स खातील. विजन काही नाहीये. विजन कोणासमोर ठेवतात? विजन जेनझीकडे आहे. जेनझी काय ते करू शकतात. त्यासाठी एक व्हायला लागेल. त्याच्यासाठी पिक्चरमध्ये येऊ नका. मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगतोय, हे तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करतील, तुमच्यावर केसेस टाकतील. तुम्हाला उद्या जॉबला जाता येणार नाही. कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं तर गुन्हे दिसतील. तुम्हाला नोकऱ्या भेटणार नाहीत, ना पासपोर्ट भेटणार, ना व्हिसा भेटणार. त्याच्यामुळे तुम्ही मी जसं बोललोय, शेअर, लाईक, कमेंट करा आणि ती एवढी पसरवा आणि जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा एकजुटीने उतरा आणि एकदा झाडू मारून टाका. हे मी तुम्हाला सांगतो. हेच करू शकता. बिचाऱ्यांनो येऊ नका, नाही तर कर्माने जाल. हे तुम्ही एक चांगला संदेश दिला तरुणांना. खूप चांगलं वाटलं. युवक राजकारण किंवा समाजकारण पासून दूर का जात आहेत, ह्याच्यावर तुमचं काय बोलणं? तुम्हाला मी सांगतो, जे युवक इथे इंडियात भारतात कोण थांबायला तयार नाहीये. हे राजकारण नाही, हे गजकारण झालेलं आहे. त्यांना इथे नाही थांबायचंय. जरी मी IAS IPS झालो तरी मला एका 10वी 12वीच्या माणसाला सॅल्यूट करायचा आहे. तो आल्यानंतर मला उभं राहायचंय. म्हणजे माझ्या शिक्षणाची व्हॅल्यू किती राहिली? उद्या कोणता लोकप्रतिनिधी आला तो बोला, उठ रे, मला उठायचंय ना, मला त्याला सॅल्यूटच मारायचंय ना. तो बोलेल, मी कशाला एवढं शिक्षण घेऊन इथे भीक मागू? मी बाहेर गेलो तर मला चांगले पैसे भेटतील. इथे भ्रष्टाचार नाहीये, इथे काही नाहीये. सगळीकडे असतो, एवढ्या प्रमाणात नाही जेवढा आमच्या भारतात आहे. हो. कोणाची हाजी नाहीये. बाहेरच्या देशात फक्त महापौर असतो, लंडनमध्ये. तिथे नगरसेवक नसतात. मग इकडे कशाला नगरसेवक ठेवलेत? कमवणार कसे? 5-6 हजार कोटी आपण वाटणार कसे? म्हणजे वाटण्यासाठी एवढे पैसे मी एकटा कसा खाणार? मग तू पण घे, तू पण घे. मग चोरी सगळे सांभाळले तर आपण, माझं उघडायचं ना, मी तुझं उघडणार नाही. पण तिथे एकच नाही झालं. तसं वॉर्ड ऑफिसर असल्यानंतर नगरसेवकची गरजच नसते. त्या वॉर्ड ऑफिसरवर अंकुश ठेवायला आपला एक प्रतिनिधी म्हणजे महापौर पाहिजे. तो लक्ष ठेवणार. तिथले तुमचे हे सगळे कार्यकर्ते म्हणून राहिले पाहिजेत.
मग घराणेशाही होईल का नगरसेवक विकासक मध्ये? नाही. पण यांना घराणेशाही करायचे, यांना सगळं स्वतःलाच पाहिजे. मला हे कळत नाही कुठे घेऊन जाणार आहेत, हे घेऊन कुठे जाणार आहेत. ह्यांना अजून ती बुद्धिमत्ताच नाहीये की आपण सगळे ह्या धर्तीवरती टेम्पररी आहोत. बरोबर. त्यांना वाटतं आपण परमनंट आलेलो आहोत. या इथे परमनंट काही नाहीये. हे ऑफिस काल दुसऱ्याचं होतं, आज माझं आहे, परवा तिसऱ्याचं असणार आहे. ही जमीन 100 वर्षा पहिले गेलात तर ही दुसऱ्याची होती, मग तिसऱ्याची झाली, मग चौथ्याची झाली, मग आता 5व्याची झाली. ही त्यांना मला का नाही कळत की तुम्ही काय हा विचार नाही करत आहे. त्यांना वाटतं की आपण अमर आहोत आणि हे सगळं जे आपण कमवलेलं आहे आपल्याकडे आहे. आणि ते आपल्याला विचारतात तुम्हाला काय पाहिजे सांगा, तुम्हाला काय पाहिजे सांगा. जनतेला विचारतात तुम्हाला काय पाहिजे, तू काय देणार आहेस भिकारड्या मला, तू काय देणार आहेस? साडी, छत्री हेच वाटप होतं. हा, वया, पुस्तकं हे वाटणार. आणि तेव्हा सांगणार काय माहितीये ना तुम्हाला, तुमच्या पुढच्या पिढीला, वया घ्यायला पैसे नव्हते तुमच्याकडे, माहितीये का तुमच्या पिढ्यांकडे, आम्ही फुकट द्यायचो, तुम्ही लाईन लावायचे. वया पुस्तकं घ्यायला तुमची पोरं लाईन लावायची. तुमच्याकडे छत्री नव्हती पावसात जायला, आम्ही दिले. एवढी गरिबी होती तुमची. सर असा विचार कोणी केलंच नसेल. आणि हे पहिल्यांदा एका पॉडकास्टमध्ये आपण बघतोय की सरांनी जे सांगितलं ते ऑन पेपर पण आम्ही प्रूफ दिलेलं आहे सरकारला की आम्ही घेतलाय करून. तर तुम्ही जे विचार किंवा तुमचे जे विचार आहेत ते खूपच वेगळे आहेत सर. आपण जरा एक छोटासा रॅपिड फायर क्वेश्चन घेऊ. राजकारणी की समाजसेवक, स्वतःची पहिली ओळख काय सांगाल? समाजसेवक. ताणतणाव घालवण्यासाठी तुमची सर्वात आवडती गोष्ट कोणती? लॉंग ड्राईव्हला निघून जायचं. ठाण्यात तुमचं सर्वात आवडतं खाण्याचं ठिकाण कोणतं? बबन वडापाव. तुमचा ऑल टाइम फेवरेट सिनेमा किंवा अभिनेता कोण? ऑल टाइम फेवरेट सिनेमा म्हणजे एक सिनेमा मूवी. शोले. शोले. मग ठाण्याची सर्वात मोठी ताकद काय? इथली माणसं की इथली संस्कृती? संस्कृती. विरोधकांकडून ऐकलेली अशी कौतुकाची थाप जी तुमच्या लक्षात राहिली आहे? मला हो. मला आयुष्यात ते कधी मला चांगलं बोलणार नाही. सोशल मीडियावर येणारे चांगल्या कमेंट जास्त वाचता की ट्रोल्स कडे लक्ष देता? नाही, मी कमेंट्स वाचतच नाही जास्त करून. जर तुम्हाला एका दिवसासाठी संपूर्ण सिस्टम बदलण्याचा अधिकार मिळाला तर सर्वात पहिला कोणता काम कराल? एक दिवसात कधीच आयुष्यात कोणाचं काय होऊ शकत नाही, काही नाही होऊ शकत. इथे संडासच्या टाकीचं झाकण बदलायचं असेल ना तर 15 दिवस लाईनीत उभं राहायला लागतं फाईल घेऊन. एक दिवसात सिस्टम काय बदलणार आपण? जाहीर सभा गाजवणे की लोकांमध्ये बसून वैयक्तिक संवाद साधणं? लोकांमध्ये बसून. शांत आणि संयमी राजकारण की आक्रमक आणि डॅशिंग राजकारण? शांत राहण्यासारखं ते काही करत नाही, म्हणून आक्रमकच राहावं लागेल. मग हे रॅपिड फायरचे विजेता आहेत महेश मोरे सर. मग आता आपण क्लोजिंग कडे बोलूया सर. तुम्ही जे छान प्रकारे जे तुमचे विचार मांडलेत आपल्याकडे. मित्रांनो, आज महेश मोरे सरांशी बोलून एक गोष्ट नक्की समजली की जर आपल्याकडे योग्य माहिती आणि लढण्याची तयारी असेल तर आपण प्रशासनाला योग्य मार्गावर आणू शकतो. हॉस्पिटलच्या फायर ऑडिट पासून ते ठाण्याच्या प्रत्येक नागरिक समस्येपर्यंत त्यांनी मांडलेला विचार नक्कीच विचार करायला लावणार आहे. मग तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. काइंडली लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. महेश सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.